नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत इथे प्रियाने पुढे पुढे करून सगळ्या घरातल्यांचं मन जिंकण्याचा इतका सुंदर प्रयत्न केला आहे. या सगळ्या गोष्टी इथे सायलीला खटकायला लागलेल्या असतात, कारण सायलीला वाटत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. प्रिया इतकी चांगली कशी काय वागू शकते, सुधृत तर अजिबातच नाही, आणि इतकी खोटं बोलू कशी शकते. मैनावतीला तर जाऊन भेटत होती. इथे आता ह्या डाऊटमुळेच इथे सायली आणि अर्जुन दोघांनी मिळून ठरवलं, आणि त्या बाईकडे ते दोघंजण गेलेले असतात. तिथे जाऊन ते विचारू लागतात की खरंच सदा आणि मैनावतीच्या मुलीला तू विकत घेतलं होतं का? तर ती बाई म्हणते, हो, माझ्या विश्वास ठेवा, मी खरंच विकत घेतली होती. आणि तुम्ही त्या मुलींच्या शाळेमध्ये पण जाऊन चौकशी करू शकतात. त्या शाळेत पण त्यांचा रेकॉर्ड आहे 5 मुलींचा. तर तिथे गेल्यानंतर सायली आणि अर्जुनने त्या मुलींचा रेकॉर्ड चेक केलेला आहे. तिथे त्यांना 5 मुलींचे नावं मिळाली. म्हणजे मैनावती आणि सदावती यांना 5 मुली होती, आणि त्यातली 5वी मुलगी म्हणजे हीच बबली, जी प्रिया बनून आपल्या घरात आलेली आहे. आता अर्जुन सायली या सगळ्या घटनाक्रमाचा कसा शोध लावणार ते आपण पाहू.